मोनिका आता प्रेग्नंट होती। काही दिवसानंतर ती बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती। ते तळघर आता कधी नव्हे एवढे अस्वस्थ झाले होते। तिथे अनेक शक्ती जोमाने कार्यरत झाल्या, एरझारा घालू लागल्या। दरम्यान माधवला एक कल्पना सुचली। जुना वाडा पाडून त्याचे नूतनीकरण करायचे आणि व्यवसायाच्या जागेचे भाडे भरण्यापेक्षा चौथी खोली पाडून त्या जागी दुकान सुरू करायचे आणि कालांतराने आणखी एखादा नवा जोड व्यवसाय सुरू करायचा। चौथ्या खोलीच्या एरवी बंद असलेल्या खिडकीच्या ऐवजी दुकानाचा दर्शनी भाग येणारा आणि समोर दाट वस्ती आहे आणि तिथून थोडी पुढे शाळा असल्याने दुकान आणखी जास्त चांगले चालणार होते। राहता राहिले तळघर, ते दुकानातील माल ठेवण्यासाठी वापरायचे अशी नामी कल्पना त्याला सुचली। सूर्यभान काकांनी त्याला विरोध केला तेव्हा पहिल्यांदा मोनिकाला तळघर प्रकरणाबद्दल माहिती झाले।